गोंदियात दृश्यम चित्रपटापेक्षाही अधिक भयंकर घटना घडली आहे। देवरी तालुक्यातील डोंगरगाव येथे बँकेचं कर्ज देण्यासाठी मित्राने मित्राची हत्या केली। यानंतर बँक आणि पोलिसांच्या नजरेत स्वतःला मृतही दाखवलं, पण एका संशयामुळे त्याचं भांडाफोड झाला आणि त्याला तब्बल 8 महिन्यानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या। अंतिम खोटेले असं आरोपीचं नाव आहे। आरोपीने बँकेच्या कर्जातून सुटका करण्यासाठी एवढं भयंकर पाऊल का उचललं? एवढ्या जिवलग मित्राला संपवण्यासाठी आरोपीला कोणी मदत केली? आरोपीवर किती कर्ज होतं ज्याला मित्राला संपवण्यासाठी मजबूर केलं? पाहुयात नेमकं गोंदियात काय घडलंय या व्हिडिओमध्ये। आरोपी अंतिम खोटेले आणि मृत चंद्रकुमार सरोटे हे चांगले मित्र होते। आरोपीनं स्वतःला पोल्ट्री फार्म व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं। मात्र त्याने व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यात अपयश आलं, यामुळे तो आर्थिक संकटात सापडला। कर्जदार पाठीमागे लागल्यानं आणि कर्ज परत करणं अशक्य झाल्यानं तो तणावात गेला। आर्थिक संकटात सापडल्यानं कर्ज आधी चक्रा मारत असल्यानं त्यानं या कर्जातून सुटका घेण्यासाठी एक भयंकर प्लॅन बनवला। स्वतःला मृत दाखवून त्याने कर्ज माफ करण्याचं ठरवलं। मात्र या प्लॅनसाठी त्याला एक मृतदेहाची गरज होती। यासाठी त्याने आपल्या मित्राचाच बळी घेण्याचं ठरवलं। तो चंद्रकुमारच्या घरी गेला आणि काही काम आहे असं सांगून त्याला विश्वासानं दुचाकीवर बसवून ब्राह्मणी रेल्वे पटरीच्या दिशेनं घेऊन गेला। त्याला मद्य पाजून त्या ठिकाणी हत्या केली। चंद्रकुमारला क्रूरपणे संपवलं आणि त्याच्या अंगावरील कपडे काढून मृतदेहाला त्याचे कपडे घातले। अंतिमनं रचलेला कट अगदी अचूक होता। सर्वांना अंतिमचा मृत्यू झाल्याचं समजत होतं, मात्र मृत चंद्रकुमार सराटे याच्या भावाला मृतदेहाबाबत संशय आला। त्याने हा मृतदेह अंतिमचा नसून आपला भाऊ चंद्रकुमारचा असल्याची शक्यता व्यक्त केली। भावाच्या या संशयानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली आणि आरोपीला बेड्या ठोकल्या। या प्रकरणी आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी मृतकाच्या परिवाराला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलंय। या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना गुन्ह्याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार पुराम यांनी केली। डोंगरगाव येथील रहिवासी चंद्रकुमार सराटे यांचं 8 महिन्यापूर्वीच रेल्वे अपघाताने मृत्यू झाला होता, परंतु येथील असलेला रहिवासी खोटोले यांनी षड्यंत्र करून ज्या पद्धतीनं स्वतः जिवंत राहून मृत्यू दाखवला, परंतु अनेक महिन्यानंतर याचा उलगडा झाला आणि आज माझ्याकडे त्यांच्या कुटुंबातील लोक जेव्हा भेटायला आले त्यावेळेस मला ही सत्यता समजली आणि म्हणून मी आज प्रत्यक्ष मृत सराटे कुटुंबियांना या ठिकाणी भेटायला आलो आहे। काय मागणी केली त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या मुलाचा खून झाला आहे, मृत्यू झाला आहे, त्याचप्रमाणे त्यालासुद्धा कठोरात कठोर कारवाई व्हावी अशा प्रकारची मला मृत कुटुंबियाच्या परिवारानं मला मागणी केलेली आहे। महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयरजी यांना मी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावी अशा प्रकारची मी विनंती केली। त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासोबत देखील दूरध्वनीवरून मी आज चर्चा केली आणि या प्रकरणाची आपण सखोल आणि सविस्तर चौकशी करावी असं सुद्धा मी त्यांना या ठिकाणी विनंती केलेली आहे। कारण ज्या पद्धतीने ही घटना घडलेली आहे ती एक प्रकारची हत्याकांड आहे आणि साध्या भोळ्या व्यक्तीची हत्या नसून एक आदिवासी समाजामध्ये राहणारा एक साधारण व्यक्ती जो कुणाच्याही वाट्याला जात नव्हता अशा व्यक्तीची निर्घुण हत्या करून त्याला एक वेगळा ड्रामा दाखवणे हे एक वेगळाच प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। आरोपीने कशा प्रकारे आपल्या भावाला संपवलं, या हत्येचं नेमकं काय घडलं याची सर्व माहिती मृताच्या भावानं दिली आहे। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि आरोपीला मदत करणाऱ्याचाही शोध घेतला जावा अशी मागणी मृताच्या भावानं केली आहे। मी मृतकाच्या हातात लहान भाऊ बोलत आहो। आपला ओमप्रकाश हादा खोटोले आणि ह्या त्यांचा मुलगा अंतिम खोटोले आणि आदेश खोटोले ह्या लोकांना हाता प्लॅन बनवून सर हाता माझ्या हातात चंद्रकुमार याला हाता टार्गेट बनवला। त्यांच्यावर हातात लोन होतं आणि आता काही LIC होते आणि तो LICच्या हाता फायदा घ्यायसाठी आणि लोन सूट करायच्या फायद्यात
फायद्यासाठी त्यानं आपले आता प्लॅन वगैरे बनवून माझ्या भावाला टार्गेट बनवून त्यानं पोल्ट्री फार्म हाऊसमध्ये आता घेऊन गेले आणि तिथं आता पोल्ट्री फार्मवरून घेऊन गेले. त्याच्यानंतरमध्ये त्यानं तिथंच आता त्याला मारून रेल्वे पट्टीवर आता नेऊन त्याला झोपवून दिले आणि आपला आता ओळख कळावा म्हणून आपला आता आधार कार्ड, ATM कार्ड आणि बरेचसे आता इतर कागद वगैरे सोडून तिथून पसार झाल्याच्या नंतरमध्ये तिथून जे माहिती आली गावाकडे का अंतिमची गाडी जाताना आणि येताना मला आता त्याच ठिकाणात आता आढळली आणि आता त्यानंतरमध्ये रेल्वेनं कटलेला व्यक्ती आहे तिथं आता पडलेला आहे म्हणून आता त्यानं आता गावात आता माहिती दिल्यानंतर आपल्या गावातले आता 2 मुलं त्याच्या घरी गेल्याच्या नंतरमध्ये अंतिम कुठं आहे म्हणून त्याला आता 2दा एकदा म्हणता 2दा विचारलं. त्यांना 2ही वेळा म्हटलं का अंतिम घरी झोपून आहे असल्यातला त्यांना आता 2दा म्हटल्यानंतरमध्ये त्यानंतरमध्ये काही न बोलता ते घरी आता परत आले. पण जेव्हा आता तिथं आता स्पॉटवर जाऊन आता गावातले आता काही लोक आता जाऊन पाहिल्यानंतरमध्ये आता सगळ्यांच्या आता लक्षात आल्याच्या नंतरमध्ये आता त्या बॉडी आता मॅच नसल्यामुळे त्याच्या शरीरावर हातापायावर आता केस होते आणि याच्या शरीरावर केस नव्हते आणि त्याच्यानंतरमध्ये आता त्याच्यावरनं काळा आधी गोरं त्याचे केस आता 2 दिवसाआधीच बारीक कटिंग केलेलं होतं पुरं साईड कटिंग आणि याची आता कटिंग केलेली नव्हती. आता पुरं लांब केस आणि आता गुंडाळलेलं केस होते आणि त्यानंतरमध्ये बॉडी आता तो हाईटला मोठा आणि हा हाईटला कमी त्यावरून सगळ्याच्या लक्षात आल्यानंतरमध्ये सगळं लोक म्हटलं का हे अंतिमची बॉडी आहेच नाही आणि त्या माणसाच्या आता प्लॅनिंगच्या आता मुताबिक त्यांना आपला आता अंतिमची बॉडी म्हणून आणि आता त्या गाडीवरून अंतिमची आता बॉडी म्हणून त्यांना आता त्यांच्या पंचनामा पोस्टमॉर्टम वगैरे करून घरी आणला आणि त्याच्या अंतिम संस्कार केला. त्याचा DNA नाही केला आणि त्यानंतर त्याच्या आता 17 दिवसानंतर तिरवी केला ग्रामपंचायतमध्ये आता मृत्यू नोंदणी केल्याच्या नंतरमध्ये पुरा आता गावाला आता गुमराह वगैरे करून ठेवला आणि त्या किती दिवस झाले तुम्हाला माहीत झाला की तुमचा भाऊ होता तो त्याच्या आता 13व्या दिवशी आता हे गावामध्ये आता माहिती पसरली का हा अंतिम जिवंत आहे आणि आता तो व्यक्ती आता सदर आता नागपूरमध्ये आहे आणि अमुकच्या संपर्कात आहे म्हणून ते आता माहिती आली आणि आता दिवाळी पिरियडमध्ये अंतिम घरी आलं रात्रीला आणि रात्रीलाच लगेच निघून गेला. हे सुद्धा आता गावामध्ये आता खळबळ मचली होती. केव्हा कधी माहीत झालं तुम्हाला की त्याची बॉडी नाही होती तुमच्या भावाची होती? ते बॉडी आता म्हणजे आता 13व्या दिवसापासून हे आता सर्व आता गावात आता वातावरण निर्माण झालं आणि आता त्याच्या गावाच्याच मार्फत आपल्याला आता कानापर्यंत पोहोचली. तुम्ही कुठं धाव घेतली नंतर? त्याच्यानंतरमध्ये आम्ही कन्फ्युजन होता साहेब का होऊ शकते आम्ही जर FIR दर्ज केला जर आता आपला आता घरच्या आपला भाऊ नसून जर आता त्याच्याच घरचा व्यक्ती जर असेल तर त्याच्या उलट परिणाम आता आपल्याला जे भोगावं लागेल म्हणून आपण आता कन्फ्युजनमध्येच राहिला. त्याच्यावर समोर आता FIR दर्ज वगैरे नाही केला. पण बरेच लोक म्हणत का तुम्ही चला आम्ही आता तुमच्या आता मदतीला आहो आम्ही तुमची आता सहायता लावू तुम्ही चला आता मिशिनची कंप्लेंट द्या आणि तो आता अंतिम नसून तो आता माझाच भाऊ आहे आणि अंतिम जिवंत आहे म्हणून असा तक्रार करा म्हणून आता मला गावातले बरेच लोक बोलले आहेत. तुम्ही केले तक्रार? मी नाही केलो साहेब. आता कसं माहीत झाला कसं पकडण्यात आला? आता त्यानंतरमध्ये आता माहिती पडलं का आता अंतिम सिलेंडर वगैरे आता अंतिम जिवंत आहे आणि सरेंडर वगैरे आता केलं म्हणून आता मला आता पोलीस स्टेशनमधून कॉल आला तुम्ही आता लगेच या आता तुमच्या आता जो आरोपी जो आहे तो आरोपी पकडण्यात गेला आणि तुमच्या भावाची हत्या करण्यात आला आहे. काय मागणी आपली? आमची मागणी म्हणजे तेच काय ह्या प्लॅनिंगमध्ये खोटोले परिवाराचा पूर्ण आता प्लॅन आहे आणि प्लॅनच्या हिशोबानं त्यांच्यासोबत काही इतर जे काही असतील त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर आता कठोर कारवाई करावी. डोनगरगाव येथे कशी भयंकर घटना घडली, आरोपीला राक्षसी प्लॅन आला कसा? आम्हाला जेव्हा मृताविषयी माहिती मिळाली तेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो. मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होता. ओळख पटवणं देखील अवघड होतं. गावात चर्चा होती की अंतिम खोटेले जिवंत आहे. यावरून संशय निर्माण झाला आणि सत्यता समोर आली. हा एवढा म्हणजे मोठा आहे की आपण जरी विचार केला गावाच्या दृष्टिकोनातून तर गावामध्ये एकतर भ्रम फैलवण्यात आला की अंतिम खोडले मरण पावला. अचानक खबर आली सकाळीच की नाही अंतिम खोडले मरण पावला. आम्ही सकाळीच तिथं गेल्यावर आम्हाला बॉडी म्हणजे पूर्ण चांगली म्हणजे खराब अवस्थेत होती. ओळख तर पटत नव्हती. त्याच्यानंतर गावकऱ्यामध्ये एक
नाराजी म्हणजे आपण जसं विचार करतो की आपला एक चांगला सोबती गेला गावातून, यानं आत्महत्या का बरं केलं असेल. पण नंतर असं कळलं की नाही, चंद्रकुमार सराडे पण मिसिंग आहे. दुसऱ्या दिवसापासून थोडे म्हणजे अशी गावामध्ये चर्चा चालू लागली की नाही अंतिम तर जिवंत आहे. मग मेलेला माणूस कोण आहे, चंद्रकुमार आहे की काय आहे. मग यांनी 10 दिवसांनी मिसिंग रिपोर्ट सालेकसा ठाण्याला दर्ज केला. पण गावामध्ये एक चर्चा अशी रंगली होती, प्रत्येक माणूस एकच गोष्ट बोलत होता की अंतिम कुठले जिवंत आहे. तर होऊ शकते की चंद्रकुमार सराटे हा याला मारण्यात आला असेल. आणि ह्या रॅकेटमध्ये गावकऱ्यांचं असं आहे की सर्व म्हणजे गावकरी चर्चा चालू आहे की याच्यामध्ये एकटा माणूस नसेल, तो अजून सोबती असतील त्याच्यासोबत, आणि याच्यामध्ये सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि सराडे परिवाराला चांगला न्याय मिळाला पाहिजेत. गावामध्ये असंतोषचं वातावरण निर्माण झालेलं आहे. याच्यामध्ये त्यानं पूर्ण गावामध्ये समाजामध्ये असेल, गावामध्ये जेवढे म्हणजे गावाचे जे चांगले कामं होते, जे चांगले कार्य होते, त्याच्यामध्ये यांना दुष्बाधा आणल्या आहेत. आणि याचं परिणाम असं झाला आहे की गावातलं वातावरण मोठं खराब झालेलं आहे. 8 महिने आरोपी मित्राला संपवून चांगलं जीवन जगत होता. त्याला वाटलं की आता बँकेचं कर्जही दिलंय, कुणालाही संशय आलेला नाही की आपण मित्राला संपवून स्वतःच्या हत्येचा बनाव केलेला आहे. मात्र 8 महिन्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून आरोपी आता गजाआड झालाय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.